ऋषी जाधव ही सर्वांनी जोडी या ठिकाणी चांगलं संघटना उतरली मैदानामध्ये. पहिला सामना टीम चांग बलोदरी तो टीम वक्रतुंड. पंचांचा इशारा या ठिकाणी येतो. लेट्स प्ले. 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक धावत क्रिकेट असोसिएशन मुंबई आयोजित नाटपंथी चषक 2024 पर्व दुसऱ्या पर्वातील पहिला सामना. राहुल आलो गोलंदाजी मार्क करतो. पहिलं षटक मेंढी पॉवर प्लेच हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंगला विशालांना आपण पाहतोय. पहिला चेंडू पहिला बॉल फुल टॉस होता. स्टेट डाऊन टू डाऊन खेळलाय. आनंद कार्पेट वगैरे क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. हलक्या हाताने स्ट्रीक केलं होतं. डॉट बॉलची सुरुवात केली जाते. चांगली सुरुवात म्हणता येईल टीम वक्रतुंड या संघासाठी. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय विशालांना. पहिला चेंडू त्यांनी खेळलाय. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल पुढे ससाट केला. जेलची संधी आणि आता मात्र बुक्की सूट करत नाहीये. पहिला हादरा पहिला धक्का टीम सांगली या संघाला विशाल झेलबादच्या स्वरूपात बाद होऊन मागे पळताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात केली राहुल यांनी. पहिलाच चेंडू मोठा वाटायला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती एक गडी प्राप्त करण्यात यश मिळाले. चांगली सुरुवात म्हणता येईल. मनोज त्या ठिकाणी होते. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रति 8 सर्कलच्या आतमध्ये तो खेळाडू उपस्थित होता. हलक्या हाताने पुन्हा एकदा स्ट्रोक करायचा त्या ठिकाणी प्रयत्न होता विशाल यांचा, परंतु जलपाच्या स्वरूपात बाद मागे पडताना आपण पाहतोय विशाल यांना. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला आता मात्र दोन्ही फ्रेश बॅटर आहेत. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज रवी आले. रवी चौगुले स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. रवी चौगुले नॉन स्ट्राईक एंडला ऋषी जाधव आहेत. गोलंदाजी मार्क वरती राहुल यांनी चांगली सुरुवात केली. 2 चेंडू आतापर्यंत चांगले हाताळले. पुढचा बॉल या वेळेला स्कोअरलेस डिव्हिजन मध्ये हलका केला. फटका क्षेत्ररक्षकाने फेकी केली आहे. धावण्याची संधी परंतु नाही. एक धाव त्या ठिकाणी केली जाते. दिशा होते. संघाचं खातं या ठिकाणी उघडलं जातं. टीम चांग झालं संघाचं. 3 चेंडू अखेरीस आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद. आयोजन आपण पाहतोय डब्ल्यू क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत ही खेळली जाणारी स्पर्धा नाथपंथी चषक 2024. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस होता. स्कोअरलेस विजयामध्ये खेळलाय. एकदा त्या ठिकाणी धाव पूर्ण केली आहे आणि हा पाहता या स्पर्धेतील पहिला चौकार ठोकलाय. ऋषी जाधव यांच्या बॅटमधून चौकार होताना पाहायला मिळालाय. फुल टॉस चेंडू होता. खरपूस समाचार घेतला फलंदाजाने आणि आलाय खणखणीत चौकार. 4 धावा. ऋषी यांच्या बॅटमधून चौकार होताना पाहायला मिळतो. एक चांगली सुरुवात ऋषी यांनी देखील केली. एक गडी बाद जरूर झालाय टीम चांगबालाचा, परंतु चांगली आपली बॅटिंगची धुरा त्या ठिकाणी सांभाळताना ऋषी यांना आपण पाहतोय. धावसंख्येचा वेग वाढला. धावा झाल्या त्या 5. पुढचा बॉल आता मात्र पॉईंट डिशमध्ये खेळला. हलक्या हाताने संयमी फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी देखील केले जाते. पॉईंट रिजन मध्ये एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाईल. एका धावेने जर आपण पाहिलं तर धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचले तर 6 या आकड्यावरती. एक गडी बाद झाल्यानंतर देखील चांगल्या संघाची चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा राहुल यांचा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहुल यांनी हाताळली होती, परंतु ऋषी जाधव यांच्या बॅटमधून आपण चौकार येताना पाहायला मिळालं. तर मात्र स्ट्राईक केला रवी यांना आपण पाहतोय. सामना करतील राहुल यांचा. शेवटचा बॉल आता मात्र चांगल्या टप्प्यावरती चांगली लाईन लेन त्या ठिकाणी हाताळल्याने डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 6 या आकड्यावरती. धाव फुटावरती जर आपण पाहिलं तर टीम सांगोल्या संघाच्या धावा झाल्या त्या 6 1 गडी बाद. डब्ल्यू क्रिकेट असोसिएशन मुंबई आयोजित नाथपंथी चषक 2026 आपण पाहतात. या महात्मा गांधी चेंबूर क्रीडांगणामध्ये व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी अभिनय सरचं स्वागत करतो. तसेच या स्पर्धेमध्ये जे रसिक क्रीडा प्रेक्षक जोडले गेले त्यांचं देखील सरचं मनपूर्वक स्वागत असेल. तसेच ही स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह केली जाते. ASC लाईव्ह या युट्यूब वाहिनी माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण आपण केलं जाते. ज्या प्रेक्षकांना या मैदानामध्ये येणं शक्य नाहीये त्यांनी घरामध्ये आपण या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. आणि या युट्यूबच्या माध्यमातून जे कोणी नवीन प्रेक्षक जोडले गेले त्यांचं देखील सरचं मनपूर्वक स्वागत असेल. आजच्या स्पर्धेतील पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीस आम्ही घेऊन आलो आहोत. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती 6. गोलंदाजी मार्कवरती सौरभ आलेत. पहिलं मॅनेटरी पॉवर प्ले षटक या ठिकाणी समाप्त झाले. आता मात्र दुसरं षटक आणि सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते
सामना करतील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला ऋषी ज्यांच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये आपण चौकार पाहिला होता तेच ऋषी आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. त्यांना साथ देण्यासाठी रवी देखील त्यांना त्या ठिकाणी मैदानावरती खेळपट्टीवरती उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी बदल करताना आपण पाहतोय यष्टांच्या मागून यशरक्षण राहुल यशरक्षणाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. त्यांना माहिती महत्वपूर्ण सामना आहे. लीग पदवीचे सामने आपण पाहत आहोत. पुढचा बॉल पहिलाच बॉल सौरभ यांचा अकुट टप्प्याचा चेंडू होता त्याला आडव्या बॅटने खेळला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिड विकेटमध्ये एकदा त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावेने जर पण पाहिलं संघाची धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. सौरभ यांचं बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. चांगली सुरुवात त्या ठिकाणी म्हणता येईल. दोन्ही संघांच्या मागून त्या ठिकाणी चालू झाली आहे. आपण जर पाहिलं तर धावा झाल्या त्या 7. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण रवी यांना पाहतो. सौरभांचा पुढचा चेंडू सामना करतील रवी. पुढचा बॉल खूप टप्प्याचा होता. लास्ट केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे कुठली चूक करत नाहीये. यावेळेला आणखी एक विकेटचा पतन आणखी एक धक्का. टीम चांगलं या संघाला रवी यांना बाजू मागे पडताना पाहतो. जयेश त्या ठिकाणी होते कुठली चूक केली नाहीये. सौरभ यांना आणखी एक विकेट मिळाली. एक चांगली सुरुवात वक्रतुंड संघाने देखील पुन्हा एकदा केली. 7 धावसंख्या झाली आणि 7 धावसंख्येवरती आणखीन एक दुसऱ्या गडी रवी यांच्या मार्फत बहादूर माघारी पळताना आपण पाहतोय. टीम चांगली बल संघाला आणखीन एक धक्का बसताना आपण पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात चांगला कमबॅक केलाय टीम वक्रतुंड या संघाने. पहिल्या षटकात जर आपण आढावा घेतला तर धावसंख्या झाली होती 6. या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक धाव जरूर आले होते परंतु पुढच्या चेंडूवरती सौरभ यांना विकेट मिळताना पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. बस मान्यवरांना देखील मी पुन्हा एकदा आपलं खूप खूप धन्यवाद मानतो. आपण आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मी सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. सांग बरं आपला 12th या ठिकाणी पाठवा विनंती असेल. आयोजन कमिटी आपल्या शेवटची या ठिकाणी वॉर्निंग असेल प्लीज विनंती असेल आपल्याला 12th पाठवा प्लीज. धन्यवाद. बॅटर नेम त्या ठिकाणी सांगायचे. टीम चांगलं या 1 मिनिट या स्ट्राईकिंगला आपण निलेश यांना पाहतोय. नवीन बॅटर चांगल्या गोलंदाजीला सुरुवात केली सौरभ यांनी. दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली असून 4 चेंडूचा काही शिल्लक असेल. पहिला बॉल यावेळेला कमी डिझाईनमध्ये खेळला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जयेश फील्ड करतील फेकी केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होता परंतु ऋषी यांनी थांबवलंय. चांगली कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाले. ऋषी यांची चांगली फलंदाजी आपण पाहतोय. त्यांच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. एक तंत्रशुद्ध फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय ऋषी यांच्या मार्फत. 2 गडी 5 झाले. धावसंख्या झाली 8. 4 चेंडू शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. या षटकातील धावा झाल्या त्या 8. 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा सौरभ यांचा पुढचा बॉल यावेळेला खूप टप्प्याचा होता त्याला काढून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. ओहो काय घडतंय यावेळेला ऋषी यांना माघारी परतावं लागतंय. खूप टप्प्याचा चेंडू होता आणि बॅटने खेळायला फटका परंतु त्या ठिकाणी दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणखीन एक गडी बहादूर माघारी पडताना आपण पाहतोय ऋषी यांना. आणखीन एक धक्का टीम चांगली या संघाला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 8 आणि आणखीन एक विकेट टीम चांगली या संघाची या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली सुरुवात टीम वक्रतुंड या संघाने केली आहे. नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि चांगल्या गोलंदाजीचा दबदबा आतापर्यंत वक्रतुंड या संघाचा राहिलाय. आतापर्यंत 2 गडी बाद करण्यामध्ये सौरभ देखील यांना यश आले. बस विनंती असेल खेळपट्टीच्या मागे विकेटच्या मागे कोणत्याही प्रेक्षकांनी उभं राहायचं नाहीये. खेळपट्टीच्या मागे कोणत्याही प्रेक्षकांनी उभं राहू नका विनंती असेल. उजव्या किंवा डाव्या बाजूला कोणी कुठेही उभं राहू नका. खेळपट्टीच्या मागे विकेट किपरच्या मागे. यस धन्यवाद. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राहुल आलेत. सौरभ यांचा पुढचा बॉल यावेळेला शरीराचा वेध घेतला. वेगवान चेंडू त्या ठिकाणी आता लागला. चांगली लाईन आणि लेन त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक तंत्रशुद्ध गोलंदाजी या ठिकाणी सौरभ यांच्या मार्फत पाहायला मिळते. षटक संपलं. षटका अखेरीस जर आपण पाहिलं टीम चांगली या संघाची धावसंख्या झाली 8. 3 गडी बाद. आतापर्यंत 3 गडी 5 झाले. टीम चांगल्या या संघाची एक खराब सुरुवात त्या ठिकाणी कुठेतरी मानता येईल परंतु कोणाला तरी हा संघाचे हा डाव सावरावा लागेल. प्रयत्न करावे लागतील. लीग पदवीचे सामने आपण पाहत आहात या नाथपंथी चषक 2026 पर्व दुसऱ्यामध्ये. चांगली सुरुवात त्या ठिकाणी वक्रतुंड या संघाकडून झाली. आतापर्यंत 3 गडी 5 झाले. टीम चांगल्या संघाचे
आणि धावसंख्या दिली ती 8. 2 षटक झाले. अजून आता मात्र 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी उर्वरित शिल्लक आहे. पहिले या 12 चेंडूमध्ये किती धावसंख्येचा डोंगर, किती फायटिंग टोटल टीम चांगल्या संघाकडे उभारली जाईल याकडे देखील सर्वच प्रेक्षकांच्या नजरा लागणार आहेत. पहिला सामना आपल्या भेटीस आम्ही घेऊन आलो आहोत. एका बाजूला टीम चांगल्या विरुद्ध टीम वक्रतुंड. भव्य आयोजन आपण पाहत आहात या महात्मा गांधी क्रीडांगणामध्ये. गत वर्षी आपण ही स्पर्धा बेलापूरच्या या राजीव गांधी क्रीडांगणामध्ये पाहिली होती, परंतु काही कारणास्तव आपण ही स्पर्धा आज या चेंबूरच्या महात्मा गांधी क्रीडांगणामध्ये पाहत आहोत. दमदार आयोजन, नवीन गोलंदाजी मार पडती. भावेश आलेत. चांगला बॉल त्या ठिकाणी केला. आनंद कार्पेट खेळला फटका. कव्हर सीझन मध्ये षटकामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. एक बॉल त्या ठिकाणी अर्जित केली जाते आणि एका धावने हळूहळू धावफला पुढे सरसावते जाऊन पोहोचले ते 9 आकड्यावरती. 9 रन्स ऑन बोर्ड. मात्र स्ट्राईक खेळला आपण. स्ट्राईक खेळला राहुल यांना आपण पाहतोय. भावेश यांचा पुढचा बॉल एक फिरकीपट्टू गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार पडती. फुलटा होता स्कोअरला त्रिज्यामध्ये हलक्या हाताने खेळलेला फटका. आता मात्र जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या कुठेतरी दुहेरी आकड्यामध्ये परावर्तित होताना आपण पाहायला मिळते. धावा झाल्या त्या 10-10 रन्स ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. 10 ही धावसंख्या आपण पाहतोय. टीम चांगली या संघाची. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले टीम वक्रतुंडच्या गोलंदाजाने. आतापर्यंत गोलंदाजाचा दबदबा राहिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा भावेश यांचा. यावेळी आड्या बॅटने खेळला फटका. पुन्हा एकदा आनंद कार्पेट खेळला. धावबाची संधी आणि या ठिकाणी कुठलीही चूक करत नाही. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू अडवलाय आणि आता मात्र राहुल यांची खेळ संपुष्टात आले. राहुल यांना बादून धावबाच्या स्वरूपात बादून माघारी पडताना आपण पाहतोय. आणखी एक धक्का टीम चांगलं या संघाला. वारंवार धक्के या ठिकाणी चांगल्या संघाला या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतंय की दबदबा निर्माण केलाय टीम वक्रतुंड या संघाने गोलंदाजीच्या मार्फत. या ठिकाणी जे नाणेफेक जिंकले आहे त्याचा निर्णय आतापर्यंत कुठेतरी सार्थ ठरवलाय टीम वक्रतुंड या संघाने, परंतु संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. टीम सांगले या संघाला देखील एक चांगली फायटिंग टोटल या ठिकाणी उभारावी लागेल, जेणेकरून आपल्या गोलंदाजांना देखील ती टोटल डिफेंड करण्यामध्ये मदत मिळेल. परंतु आता मात्र नवीन बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सचिन आलेत. सचिन आणि निलेश ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. मोदी नवीन फ्रेश बॅटर आहेत. सचिन यांना आपण पाहू शकता खेळपट्टीवरती स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. या दोन्ही फलंदाजांना आता या फलंदाजी थोडं सांभाळावी लागणार आहे, कारण धावसंख्येत जर आपण विचार केला तर धावा झाल्या त्या 10. सचिन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. लेदर क्रिकेट तसेच टेनिस क्रिकेट दोन्ही खेळांमध्ये एक प्रभावी फलंदाज आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. सचिन यांच्या खांद्यावरती त्या ठिकाणी जबाबदारी आहे. संघाची धुरा त्या ठिकाणी सांभाळावी लागेल. परंतु आतापर्यंत जर आपण कौतुक केलं गोलंदाजाचं वक्रतुंड या संघातील, तर त्यांनी आतापर्यंत बोलबाला राहिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा भावेश यांचा. हो काय चेंडू आता टप्पा पडल्यानंतर गर्रकन वळण घेतोय आणि डॉट बॉल त्या ठिकाणी आलाय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते भावेश यांची. दुपारच्या 17 भर उन्हामध्ये या खेळपट्टीवरती अगदी योग्यरित्या चेंडूला वळण घेताना आपण पाहतोय भावेश यांना. डॉट बॉल आलाय. 4 चेंडू आतापर्यंत झाले तर 2 धावा त्या ठिकाणी खर्च केला भावेश यांनी. गडी बाद करण्यामध्ये यश मिळाले. पुढचा बॉल पुन्हा एकदा भावेश यांचा. हो आणखीन एक निर्धाव चेंडू. चांगली लाईन आणि लेन त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आता वेगवान चेंडू आता होता. आणखीन एक डॉट बॉल त्याला पाहायला मिळतोय. चांगल्या संघाच्या फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवले, प्रश्न विचारले जातात, परंतु कोणत्याही फलंदाजाकडे त्याचं उत्तर नाहीये. शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहताय. भावेश गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतील सचिन. यावेळी आड्या बॅटने खेळला फटका. आला कार्पेट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फेकी करतोय. पदवर एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. बॅटर सेफ आहे आणि एका धावेने षटक संपते. षटकाच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती स्थिरावली. नेल्सन आकडा आपण स्क्रीनवरती पाहतात. आता मात्र शेवटचं षटक आहे, स्लॉगवरती षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न जरूर असणार टीम चांगल्या संघाचा, परंतु कौतुक पुन्हा एकदा करावं लागेल वक्रतुंड या संघाचं. कारण आतापर्यंत गोलंदाजी जर आपण पाहिली तर गोलंदाजीचा धबधबा आतापर्यंत वक्रतुंड संघाने या ठिकाणी या मैदानावरती दाखवलाय. धावसंख्या झाली 11 रन्स ऑन बोर्ड. 11 ही धावसंख्या झाली. गोलंदाजी मार्क जर आपण पाहिलं तर 14 षटक हाताळण्यासाठी किरण आलेत. किरण यांच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजीने एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये केली आहे, परंतु 4थं षटक एक निर्णायक षटक, एक स्लॉग ओव्हरचं आहे. पण ते षटक कशा प्रकारे हाताळले जातील किरण यांच्या मार्फत त्याकडे देखील पाहायला लागेल.
येस, वक्रतुंड या संघामध्ये केतन शिंदे आज नाही आहेत, त्यामुळे देखील संघ नक्कीच मिस करत असेल, परंतु केतनची या ठिकाणी जी बाजू आहे ती पूर्ण केली जाते. बाकी इतर गोलंदाजांनी कमी पूर्ण केली आहे, चांगली गोलंदाजी केली, परंतु शेवटचे निर्णायक 6 चेंडू प्रयत्न करावा लागेल टीम चांगला संघाला. पहिला बॉल किरण यांचा, या वेळेला मेक्सिकोला चेंडू मागे जातो. वा, काय यष्टीरक्षण केलंय, एका हातामध्ये झेल पकडला आणि आणखीन एक विकेट, आणखीन एक हादरा. चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी राहुल यांच्या मार्फत पाहायला मिळालं. बॅटची कडा आणि चेंडू मागे गेला आणि बाकी सर्व काम यष्टीरक्षकाने त्या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळते. एक चांगला झेल त्या ठिकाणी यष्टीरक्षकाने पकडलाय. आता मात्र फलंदाजी मार्क वरती प्रवीण यांना पण पाहतोय. 5 चेंडू खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. धावसंख्या झाली 11 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. नवीन बॅट्समॅन प्रवीण आलेत स्ट्राईक एंडला. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असले. चांगली सुरुवात किरणने देखील केली आहे. प्रत्येक गोलंदाजाने एक एक विकेट मिळवली आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल वक्रतुंड संघाची, परंतु शेवटचे निर्णायक 5 चेंडू, या 5 चेंडू मध्ये किती धावा येत आहेत. येस, या ठिकाणी गतीमध्ये भरकटलेत म्हणूनच पंचांनी या ठिकाणी दंडित केले. वाईट बॉल आलाय. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या झाली आहे 12 रन्स ऑन बोर्ड. 12 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला किरण यांना आपण, प्रवीण यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. किरण, पुढचा बॉल पुन्हा एकदा गतीमध्ये भरकटतात. पंच या ठिकाणी इशारा करतात व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. या अतिरिक्त धावेने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन बोर्ड. अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एखादा मोठा फटका आला सामन्याला कुठेतरी कलाटणी मिळू शकते. चांगली फायटिंग टोटल त्या ठिकाणी उभारली जाऊ शकते, परंतु काय घडणार या सामन्यामध्ये येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आपल्याला कळेल. पुढचा बॉल, आता मात्र बॅटची कडा, चेंडू मागे जातोय. एक धाव धावून त्या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. एका धावेनिशी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचले ते 14 या आकड्यावरती. या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे लेखक विशाल चौगुले देखील या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. तसेच ही स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह करतोय. ASC लाईव्ह या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. याचं देखील सहर्ष स्वागत. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळला अलॉंग द कार्पेट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, धावबाची संधी नाही. एकाच धावावरती त्या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. किती धावेने हळूहळू धावफलक पुढे सरसावते. जाऊन पोहोचले ते 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 3 चेंडू आणि या 3 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला तर कुठे धावसंख्या 25-30च्या घरात जर गेली तर सामन्याला नक्कीच मजा येईल. परंतु काय घडणार येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये तिकडे पाहायला मिळेल. परंतु आता मात्र धावबाची संधी देखील होती, ती संधी देखील उकली अनुसारचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. वा, काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या. तिथे 1 धाव होती, इथे 2 धाव त्या ठिकाणी काढल्या गेल्यात. दुपारचा 1 वाजला आणि 1 वाजल्यावरती धावांची चोरी पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे 17 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या डावातील, या पहिल्या सामन्यातील आपण पाहत आहात. स्ट्राईक एंडला प्रवीण यांना पण स्ट्राईक एंडला आपण पाहतो. शेवटचे 2 निर्णायक चेंडू किरण यांचे. बॅटने खेळायचा फटका प्रयत्न होता, परंतु एक चांगल्या लाईन आणि लेन चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आता मात्र केली आहे आणि हद्दात बॉल येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेला. आता मात्र शेवटचा चेंडू या ठिकाणी शेष असणार आहे पहिल्या डावातील, या पहिल्या सामन्यातील. धावसंख्या झाली 17 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत बांधून ठेवलाय टीम वक्रतुंड या संघाने. एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली आहे आणि 4थं षटक या ठिकाणी चालू आहे. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल प्रवीण स्ट्राईक एंडला आपण पाहतो. शेवटचा बॉल फुलटॉस होता. स्कोअर लेग विजयामुळे खेळला फटका. त्याकडे क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल तोपर्यंत धावबाची संधी. फेकी चांगली होती परंतु गॅदर केलेल्या यष्टीरक्षकाने आणि पाहता पाहता 3 धावा त्या ठिकाणी काढल्या गेल्यात.
आतापर्यंत प्रेशर चांगलं होतं, परंतु कुठेतरी फेकी केली होती, यष्टीरक्षकांनी गॅदर केला नाही, त्याचाच फायदा त्यांनी फलंदाजांनी घेतलाय आणि 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि 3 धावांची जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या झाली आहे 19 आणि विजयासाठी 20 झालेत आणि विजयासाठी 21 धावांची गरज असेल टीम वक्रतुंड या संघाला. एक कमी धावसंख्येची टोटल आहे, परंतु नक्कीच एक चांगली फायटिंग टोटल, चांगली मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसऱ्या डावाला की तितकीच मजा येईल, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नाथपंथी चषक 2026 पर्व दुसरी. या सदस्यास विनंती असेल नेक्स्ट मॅच टीम चेंबूर विरुद्ध टीम संघर्ष दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती असल्याने आपण टॉस बॉक्स जवळ यायचे. मान्यवरांचे शुभ असेल या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. टीम चेंबूरचे कर्णधार तसेच टीम संघर्षाचे कर्णधार दोघांना विनंती असेल की आपण या ठिकाणी टॉस बॉक्स जवळ या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. पुढचा सामना टीम चेंबूर विरुद्ध टीम संघर्ष दोन्ही संघातील या ठिकाणी कर्णधारांनी उपस्थित राहायचंय. लगेचच आपण दुसऱ्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. लीग पदवीचे सामने आपण पाहत आहात. डवरी क्रिकेट असोसिएशन मुंबई आयोजित नाथपंथी चषक 2026 पर्व दुसरे आणि या दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना आपल्या भेटीस आम्ही घेऊन आलो आहोत. पहिल्या डावाला या ठिकाणी समाप्ती झाली. पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर टीम चांगल्या संघाने 20 धावा केल्या आहेत आणि 21 धावांचं लक्ष त्या ठिकाणी उभारलंय टीम वक्रतुंड या संघासमोर. हॅलो, विनंती असेल टीम चेंबूर विरुद्ध टीम संघर्ष दोन्ही संघातील कर्णधार या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये या प्लीज. मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित त्यांचे शुभ असते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. टीम चेंबूर विरुद्ध टीम संघर्ष विनंती असेल दोन्ही संघातील कर्णधारांनी या ठिकाणी टॉस बॉक्स जवळ यायचं. हॅलो, संदीप चौगुले यांना मी विनंती करतो की आपण तासभर जवळ येते. हॅलो, संदीप चौगुले साहेब आपण यायचंय. आपल्या शुभास या ठिकाणी टॉस केला जाईल. टीम चेंबूर विरुद्ध टीम संघर्ष दोन्ही संघातील कर्णधारांना देखील विनंती असेल आपण या ठिकाणी टॉस बॉक्स जवळ या. पुढचा सामना टीम चेंबूर विरुद्ध टीम संघर्ष दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स जवळ यायचंय. या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. पुढचा सामना लगेच आपण खेळणार आहोत, त्यामुळे विनंती असेल दोन्ही संघातील कर्णधारांनी या ठिकाणी टॉस बॉक्स जवळ उपस्थित राहायचंय. अनिल शिंदे साहेब आपण तासभर जवळ या. अनिल शिंदे साहेब या. नाणेफेकाचा कौल संघर्ष विरुद्ध चेंबूर यांच्या दोन्ही संघांना विनंती करतो आपण नाणेफेकाचा कौलसाठी यायचंय. श्री साईनाथ मित्रमंडळ चेंबूर विरुद्ध संघर्ष स्पोर्ट्स क्लब सांताक्रुज या दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकाच्या कौलसाठी यायचंय. कर्णधार रोहित शिंदे. हॅलो, टीम चांगलं विनंती असेल आपण 12th पण या ठिकाणी पाठवा प्लीज. आपलं एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. गोलंदाजाचं नाव त्या ठिकाणी स्कोअर बुक मध्ये ऍड करायचं विनंती असेल. चांगलं आपल्या कर्णधाराला विनंती आहे आपण 12th पण या ठिकाणी पाठवा. आयोजन समितीकडून विनंती असेल नंतर पेनल्टी दिली जाईल. प्लीज आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. रोहित
दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. पहिला चेंडू व्हाईट बॉल धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. आता मात्र विजयासाठी 20 धावसंख्येची गरज असेल टीम वक्रतुंड या संघाला. अतिरिक्त चेंडू आता चालणार नाहीये. डॉट बॉलची आवश्यकता आहे, परंतु आता मात्र अलग कार्पेट खेळलाय. चांगला फटका होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाले. तर मात्र पहिला चेंडू चांगला खोल पद्धतीने होता, त्याला खोदून काढायचा प्रयत्न होता, परंतु फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. टीम चेंबूर विरुद्ध टीम संघर्ष विनंती असेल दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी यायचे. टॉस केला जाईल. यावेळेला लॉफ केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या मागे, परंतु हा चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. काही त्या ठिकाणी फील्ड केलंय. टीम संघर्ष विनंती असेल आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचं. मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टीम संघर्ष विनंती असेल आपला कर्णधार या ठिकाणी पाठवा प्लीज. टॉस बॉक्स जवळ मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टीम चेंबूरचे कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित झालेत, परंतु टीम संघर्ष विनंती असेल आपला कॅप्टन त्या ठिकाणी पाठवा. चांगला चेंडू चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी संघर्षाचा कर्णधार टॉस साठी येणं गरजेचं आहे, लवकर या. टीम संघर्ष विनंती असेल आपला कर्णधार या ठिकाणी पाठवा प्लीज. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावेने जर आपण पाहिलं धावसंख्या झाली आहे 4 चेंडू झाले 5 धावा त्या ठिकाणी झाल्या त्या टीम वक्रतुंड या संघाच्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना निर्णायक पावरप्लेचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. माइंडेड पॉवर प्ले पहिलं षटक आपण पाहतोय. गोलंदाज रवी यांच्या मार्फत. पुढचा बॉल ऑफ केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलची संधी आणि या ठिकाणी झेल सुटलाय. पकडा झेल आणि झिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची साथ कुठेतरी अपुरी पडली आहे, म्हणूनच की काय या ठिकाणी जीवनदान मिळते. धावसंख्या झाली आहे 5. धावसंख्या झाली 6. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. 5 बॉल त्या ठिकाणी झाले, शेवटचा बॉल त्या ठिकाणी शिल्लक आहे. धावसंख्या झाली 6. पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. टीम वक्रतुंड या संघाच्या धावा झाल्या त्या 6. 5 चेंडू झालेत, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या झाली 6. या ठिकाणी टॉस केला जाईल. टीम चेंबूर विरुद्ध टीम संघर्ष. मान्यवरांचा शुभ असते या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. दरम्यान आपण मैदानावरती पाहतोय शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला यावेळेला लॉफ केला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल, तत्वर एक धाव पूर्ण केल्याने पाहता पाहता दुसरा धाव देखील प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी झालाय. 2 धावा धावून त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील आणि 2 धावणीची जर आपण पाहिलं तर पहिला षटका अखेरीचा टीम वक्रतुंड या संघाचे धावा झाल्या त्या 8. संदीप चौगले या इकडे. कॅमेरामॅन आपण या ठिकाणी टॉस बॉक्स वरती कॅमेरा मारायचा आहे. टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच टीम चेंबूर विरुद्ध टीम संघर्ष. अठरा चेंडूचा या ठिकाणी खेळ आता मात्र शिल्लक आहे. धावसंख्या झाली 8. आता मात्र विजया 13 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर गोलंदाज निलेश आले गोलंदाजी मार्कवरती. ठीक आहे.
वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसऱ्या षटक घेऊन येतात ते निलेश. गोलंदाजी मार्क वरती 18 चेंडू 13 धावांची गरज. तर मात्र कुठेतरी एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल टीम चांगल्या संघाला जर आपल्याला पहिला सामना आपल्या बाजूने जिंकवायचा असेल तर. परंतु आतापर्यंत चांगली फलंदाजी केली दोन्ही सलामी बॅटर टीम वक्रतुंड या संघाकडून. नाणेफेकाचा कौल दोन संघामध्ये. पहिला बॉल पॉईंट डिव्हिजन मध्ये खेळलाय मनोज यांनी. मनोज यांच्या बॅट मधून आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळला होता परंतु तितकाच चांगला फटका मनोज यांच्या बॅट मध्ये येताना पाहायला मिळतोय. चौकार आलाय आणि चौकारच्या मैत्रीने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती स्थिरावली. दुहेरी आकड्यामध्ये जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाताना पाहायला मिळते. श्री साईनाथ मित्र मंडळ चेंबूर नाणेफेकाचा कौल जिंकलेला आहे. आणि त्यांनी गोलंदाजी स्वीकारलेली आहे. येस धन्यवाद. या सामन्यानंतर लगेच टीम चेंबूर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. लगेच आपण पुढचा सामना या ठिकाणी खेळणार आहोत. त्यामुळे विनंती असेल टीम संघर्ष आपण देखील आपली सलामीची जोडी तयार ठेवायची. जाऊया त्या मैदानामध्ये. खेळपट्टीवरती आपण चालू असणारा सामना वक्रतुंड विरुद्ध टीम चांगलं. पहिल्या चेंडूवरती मनोज यांच्या बॅटमधून आपण चौकार येताना पाहायला मिळालाय. यावेळेला चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव धावून त्या ठिकाणी पूर्ण केली आहे आणि एका जवळ समाधान मानावं लागतंय. एका धावेनिशी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन बोर्ड. 13 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. आता मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं हो आता मात्र चांगला चेंडू चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळला. चूक झाली आणि त्या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळते. धावबादच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होऊन माघारी पळताना आपण पाहतोय मनोज यांना. नाही डिसिजन चेंज. सेफ आहेत बॅटर. एक धावून धावून ठिकाणी पूर्ण केली जाते आणि एका धावेनिशी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती आता मात्र जाताना पाहायला मिळते. कुठेतरी महागडं षटक म्हणता येईल टीम चांगल्या या संघाकडून आपण पाहतोय. निलेश यांच्या गोलंदाजीमधून पुढचा बॉल निलेश यांचा. यावेळेला चांगला फटका कव्हर सीजन मध्ये खेळला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विशाल होते परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. चांगली फलंदाजी मनोज आपल्या संघासाठी करतात. त्यांच्या बॅटमधून आपण एक चौकार देखील पाहिला. आता धावसंख्या झाली 16. विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 16 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. तर मात्र विजयासाठी 5 धावांची गरज आहे. चेंडू झाले तेही. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तर 2 धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण केल्यात आणि 2 धावांशी आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. 5 चेंडू झालेत. आता मात्र शेवटचा चेंडू आहे षटकातील शिल्लक असणार आहे. जवळजवळ सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. टीम चांगलं या संघाला. 18 झालेत. विजयासाठी 3 धावांची गरज आहे. 3. यावेळेला कव्हर सीजन मध्ये खेळला फटका देखना लाजवाब फटका येताना पाहायला मिळतोय मनोज यांच्या बॅटमधून. आर्खनिक दणदणीत दमदार चौकार आणि चौकाराच्या मदतीने हा सामना विजय केलाय. टीम चांगल्या या संघाने चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल. टीम वक्रतुंड या संघाची गोलंदाजीमध्ये देखील चांगली आपण पाहायला मिळाला आणि फलंदाजी देखील तितकीच सुंदर या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि पहिला सामना आपल्या नावे केलाय तो टीम वक्रतुंड या संघाने. वेल प्लेड टीम वक्रतुंड. हार्ड लक टीम चांगलं. आपल्या पुढील सामन्यासाठी या दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आपण पाहत आहात डवरे क्रिकेट असोसिएशन मुंबई आयोजित नाथपंथी चषक 2026 पर्व दुसरे आणि या दुसऱ्या पर्वातील हा पहिला सामना आपल्या भेटीचा आपण पहिला सामना टीम वक्रतुंड या संघाने आपल्या नावावरती केला. आता आपण दुसऱ्या सामन्याला सुरुवात करत आहोत.